नमस्कार सर्वांना। तर आज आपण बनवूया पोहे आणि रव्याची पॅटीस, खायला खमंग आणि चवदार। तर त्यासाठी लागणारे साहित्य: पोहे, दही, रवा, कोथिंबीर, हिरवी मिरची, तीळ, हळद, मीठ आणि लाल तिखट। तर घेऊया पोहे भिजवून, स्वच्छ धुवून घ्यायचे, भिजून त्याचं पाणी काढून घ्यायचे। त्यामध्ये मिक्स करायचा रवा, दही, चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखट, तीळ आणि कोथिंबीर। त्याचं घ्यायचे व्यवस्थित बॅटर बनवून आणि त्या बॅटरचे छोटे छोटे पॅटीस करून वाफळून घ्यायचे। एका कढईमध्ये चाळणी ठेवून त्याला तेल लावून घ्यायचे आणि 7 ते 8 मिनिटांसाठी त्याला वाफळून घ्यायचे। त्यामुळे पॅटीस खूपच चवदार होतात आणि वाफळल्यानंतर तसेही खाऊ शकता किंवा फोडणी देऊन खाऊ शकता। तर इथे मी फोडणी देते। तर अशा प्रकारे वाफळून घ्यायचे। चेक करून घ्यायचे, परत पलटी करून घ्यायचे, दोन्ही साईडनं वाफळून घ्यायचे। तर फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकायचे, त्यामध्ये जिरे, मोहरी, तीळ, हिरवी मिरची आणि पॅटीस टाकून त्याला फ्राय करून घ्यायचे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।